काय म्हणतोय उन्हाळा तुमच्याकडे? कोल्हापूरमध्ये 45 डिग्री सेल्सिअस उन्हाळा आहे. मात्र जरा आमच्या घरामध्ये खूप कमी जाणवतो. टचवूड की खूप छान वारं येतं आणि मोकळी हवा आहे. पण तरीही गरमी ही आहेच आहे. म्हणजे बाहेरच्या वातावरणात गेलं तर खूप गरम होतं. त्यामुळं आज थोडे कपडे मी उशिरा वाळत घातले. कारण गॅलरीमध्ये इतकं ऊन असतं की कपडे वाळत घालायला सुद्धा नको वाटतं. मग थोडीशी सावली पडल्यानंतर आत्ता 5 नंतर मी आज कपडे वाळत घातले. म्हणजे धुतले पण तसेच उशिरा आणि कपड्यांसाठी ना हे करून घेतल्यापासून मला खूप जास्त बरं पडतं. नाहीतर स्टँड ते कुठं ठेवावं आणि स्टँडमुळं जागा पण अडते. इथं तुम्हाला समोर स्टँड दिसतंय ते आधीचं माझं कपड्यांचं आहे. ठेवलं आहे मी ते कधी लागलं आपल्याला पावसाळ्यात वगैरे तर. पण शक्यतो आता त्याच्यावर नाही घालत मी. घातले तरी लहान कपडे घालते. हे करून घ्यायला ना फार काही खर्च आला नाही बरं का. 1500 ते 1700 रुपये खर्च आला आणि आपल्या साईजमध्ये म्हणजे गॅलरीच्या साईजमध्ये हे करून मिळतं. त्यामुळे छान वाटतं. मात्र वारं प्रचंड असल्यामुळं नेहमी क्लिप्स लावाव्या लागतात. नाहीतर मग सगळे कपडे खाली येतात. रोजचं हे काम आहे. नाहीतर मग कपडे सगळे झाडांवर पडतात आणि झाडांवर पडले की माझा मूड बिघडतो की झाडांना काही व्हायला नाही पाहिजे. आणि त्यानंतर मग म्हटलं आता उकडत तर खूप होतं आणि पाणी इतकं पिलं जातं आहे. जेवण कमी पाणी जास्त. आज मी आंबेडाळ केली होती पण त्याची रेसिपी विसरले टाकायची. किती सुंदर फुलं आली आहेत बघा. गुलाबाला म्हणजे किती छोटा गुलाब येतो पण त्याला 5-6 गुलाब आले आहेत. आणि नर्सरीतनं आणल्यानंतर मी स्वतः कटिंग करून त्याची काळजी घेतल्यानंतर हे आले आहेत. आणि आता म्हटलं थोडंसं संध्याकाळचं किचनमधलं आवरून घ्यावं. चहाची भांडी वगैरेच होती. बाकीचं सगळं झालं होतं. इथून तुम्हाला पान दिसतंय ना ते मनी प्लॅन्टचं आहे. आता व्हिडिओ एडिट करताना मला दिसलं आणि छान वाटलं. जिकडं तिकडं थोडीशी हिरवळ असेल ना तर आपलं मन फ्रेश होतं. सकाळी ही सगळी देवाची भांडी वगैरे पितांबरीनं स्वच्छ घासलेली होती आणि कपबशा वगैरे आत्ता फक्त धुवायच्या होत्या. त्यामुळं म्हटलं चला थोडंसं तरी आवरून घ्यावं. सगळ्यात मोठं काम असतं ते म्हणजे भांडी लावणं. भांडी घासण्यापेक्षा भांडी लावणं आणि कपडे धुण्यापेक्षा कपडे वाळत घालणं हे काम मला जास्त टाईम टेकिंग वाटतं आणि बोर वाटतं. पण ते करावं तर लागतं. कुठलंही काम म्हणजे कंटाळवाणं असो किंवा काय असो ते करावंच लागतं. चहाचे कप धुतले तोपर्यंत अखिलेश आला. मग त्याला पुन्हा एकदा चहा ठेवला आणि मग सगळ्या बाटल्या भरून ठेवल्या. उन्हाळ्यामध्ये हे एक बाटल्या भरणं आणि माठ भरणं हे एक काम अखंड असतं आणि त्याच पद्धतीनं आपल्या छान छान झाडांना पाणी घालणं. कारण आपल्याप्रमाणे त्यांनाही तहान लागते. त्यामुळे त्यांची पण काळजी आपणच घेतली पाहिजे. आमच्या बेलाला पण सध्या खूप जास्त तहान लागते. तिलासुद्धा मी फ्रीजमधलं पाणी देते किंवा माठातलं पाणी देते. मला माहिती आहे फ्रीजमधलं पाणी पिलेलं चांगलं नसतं पण असू दे आता हॅबिट आहे मला. त्यानंतर मस्त असं खाली बसले वाऱ्यामध्ये आणि छानसं पाणी पिलं. आत्तासुद्धा बघा तुम्ही वारं आमच्या इथं भरपूर आहे. त्यामुळं असं काही खूपसं गरमीचा त्रास होतो आहे असं नाही. पण ज्यांना गरम होत आहे किंवा उन्हाळा जास्त आहे त्यांनी स्वतःची काळजी घ्या. कारण उष्माघातामुळे सुद्धा सध्या मृत्यू होतात. जेवढं होईल तेवढं उकाड्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. तर अशी होती आजची संध्याकाळ. चला बाय.